ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग. अर्जुन उवाच जायसी कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दनो तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुला कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा, हे घोर कर्म करण्याकडे मला का सांगतो आहेस? मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिशिले कमळापते. अर्जुन म्हणाला, हे लक्ष्मीपते देवा, तुम्ही जे वाक्य बोललात ते मी लक्षपूर्वक ऐकले. तेच कर्म आणि करता पुरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तेव्हा विचार केला असता कर्म आणि करता हे उरतच नाहीत, असे जर तुमचे ठाम मत असेल तरी माती केवी श्रीहरी मनशी पार्था संग्रामो करी ये लाजशी ना महाघोरी कर्मी सुता. तर मग अर्जुना, तू लढाई कर असे मला तुम्ही का सांगता? या भयंकर कर्मात मला ढकलताना तुम्हाला शंका का नाही येत? हा गा कर्म तुझी अशेखो निराकरशी निशेखो तरी मज करवी हे हिंसक का करविशी. देवा, तुम्ही सर्व कर्मांना निषेध करता, तर मग माझ्या हातून हे घातक मारेकऱ्याचे काम का करविता? तरी हेची विचारी श्री ऋषिकेशा तू मानून देशी कर्मलेशा आणि सनी हे हिंसा करवितासी. हे ऋषिकेशा, माझा प्रश्न असा आहे की कर्माचा अल्पांशही तुम्हाला जर मान्य नसेल आणि पुन्हा माझ्या हातून एवढी मोठी हिंसा करवून घेतात, तर ह्या दोन्हीमध्ये ही विसंगती कशी काय? या निश्रेणेव वाचेनो बुद्धिं मोहयशीव मे तदेकमोद निश्चित्तो येन श्रेयो महाप्नुयाम. संदिग्ध अशा वाक्याने तू माझ्या बुद्धीला जणू मोहच निर्माण केलेला आहेस. यासाठी ज्याने माझे कल्याण होईल असा एकच मार्ग मला निश्चित करून सांग. देवा, तू वाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले मनोपाघवे विवेकाचे. तुम्ही जर असे वेगवेगळ्या प्रकारे घोटाळ्यासारखे जर बोलू लागलात तर आमच्यासारख्या अज्ञानी माणसांनी काय करावे? आज सर्व विवेक बुडाला की काय? हा गा उपदेशी जरी जायचा तरी अपभ्रंशी तू कैसा. आता पुरला मा दिवसा आत्मबोधाचा. या बोलण्याला जर सदुपदेश म्हणावा तर मग भ्रष्टपणा काय वेगळा असतो की काय? आज खरे तर आमची आत्मबोधाची हौस पुरली आहे. वैद्यू पथ्य वारुणी जाई मग जरी आपणची विष सुई तरी रोगिया कैसे निजी सांगे मज. वैद्याने रोग्याला पथ्य सांगितले, पण त्यानं जर औषधा वाचून जर विष दिलं तर तो रोगी कसा बरे जगेल? जैसे आंधळी सुई जे आव्हाटा का माझीवन दिजे मरकटा तैसा उपदेशू हा गोमटा उडवला मा. ज्याप्रमाणे आंधळ्याला वेगळ्याच वाटेला रस्ता दाखवून द्यावा किंवा माकडाला दारू पाजावी, तसा हा मोठा सुंदर उपदेश आम्हाला लाभला म्हणायचा. मी आधीची काही नेने वरी कवळलो मोहे येणे श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुजिला तुझू. मला तर आधी काहीच कळायचं बंद झालेलं आहे, तशात मला हा मोह निर्माण झाला आहे. आणि हे श्रीकृष्णा, म्हणूनच तुम्हाला विवेक काय आहे हे आम्ही विचारलेलं आहे. तव तुम्ही एक एक नवाई हेच उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरली या काही ऐसे की जे. तेव्हा तुमची काहीतरी निराळीच करा. तुझ्या उपदेशातला घोटाळा मग त्याला अनुसरून काय होईल बरे?
आम्ही तनु मनु जीवी तुझी बोला उटंगावी आणि तुवाची ऐशी करावी तरी सरली म्हणू. आम्ही मात्र मोठ्या जीवाभावानं तुमच्या वचनावर भरोसा ठेवावा आणि तुम्ही जर असे करणार तर सर्वच कारभार आटोपला म्हणायचे. आता ऐशी परी बोधिशी तरी निकी आम्हा करीशी हेथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तुम्हीच जर असं केलं तर आमची शोभाच झाली म्हणायची. अशा स्थितीमध्ये आम्ही ज्ञानाची आस कशी धरावी. तरी ये जाणीवेचे कीर सरले परी आणि कै कसे झाले जे तिथे हे ढवळले मानस माझे. ज्ञानाची तर अशी वाट लागली, पण आणखी एक वाईट गोष्ट अशी की माझे शांत असलेले मन आता फार ढवळून गेलेलं आहे. देवची श्रीकृष्णाही तुझे चरित्र काही नेनिजी जरी चित्त पाहशी माझे नेमिषे. देवा, तुमचे चरित्र अगम्य आहे. आता जर हा बहाणा करून तुम्ही माझी परीक्षा पाहत असाल तरी झटवितू आसी माते की तत्वची कथली ध्वनीते हे अवगमिता निरुते जाणवेना. तर तुम्ही आम्हाला थापा मारून चकवीत आहात. या गूढ प्रकाराने खरोखर काही महत्वाच्या तत्वाचे प्रतिपादन करीत आहात, याचा मला काही थांगपत्ता लागत नाही. म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी. म्हणून देवा, माझी प्रार्थना अशी आहे की गूढ भाषा आता पुरे, आपला विचार मला सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये कथन कर. मी अत्यंत जड असे परी ऐसा हिनकी परियेसे श्रीकृष्णा बोलावे तू वातैसे कनिष्ठ. मी अत्यंत मंद बुद्धीचा आहे, तेव्हा आता असे सरळ आणि निश्चित सांगा की या मलाही चांगला उलगडा होऊन जाईल. देखे रोगाते जिनावे औषध तरी देयावे परी ते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे. रोग नाहीसा होण्यासाठी औषध तर दिलेच पाहिजे, परंतु ते औषध कडू न असता रुचकर आणि गोड असलं तर अधिक चांगलं होईल. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जया परी. तसेच आपण परिपूर्ण अशा तत्वबोधाचे भाषण करावे, पण मला ते समजेल अशा पद्धतीने सांगावं. देवा तुझा ऐसा निज गुरु आजी आरती घनी का न करू हेत भीड कवनाची धरू तू मायामुशी. जेव्हा तुम्हासारखे खरोखर आत्मबोधाचे उपदेश करणारे सद्गुरू मिळावेत, आम्ही आमची आवड का बरे पुरवू नये. तुम्हीच आमची माऊली आहात, मग येथे संकोचाला जागा काय राहणार. हा गा कामधेनुचे दुभते दैवे झाले जरी आपैते तरी कामनेची का तेथे वानिकीजे. जर दुभती कामधेनूच सापडली तर नुसती इच्छा करायला कोण कमी करेल. जरी चिंतामणी हाता चढे तरी वाचेने कवन साकडे का आपुलेनी सुरवाडे इच्छावेना. जर चिंतामणीच हाती आला तर मग इच्छा करणे काय अवघड. खुशाल आपल्या मनास येईल ती इच्छा करावी, कारण ती ताबडतोब पूर्ण होणार असते. देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग तहानाची जरी फुटावी तरी साया सुका करावी मागील ती. किंवा एखाद्या अमृताच्या समुद्राजवळ यावे आणि तहानेने तरफडावे असे जर असेल तर अमृतसागराजवळ येण्याचे श्रम कशाला करायचे. पैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवी आजी हाती झालाशी जरी. त्याप्रमाणे हे देवा, अनेक जन्मापर्यंत तुमची उपासना करताना तुम्ही जर सुदैवाने आम्हाला लाभला आहात तरी आपुलिया सावेशा कान मागावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. तर मग आम्ही आमच्या हौसेप्रमाणे तुझ्याजवळ का मागणी करू नये. देवा, आमचा हा खरे तर सोबतेचाच काळ उजाडला आहे. देखे सकळार्थीचे जी आले आजी पुण्य यशाशी आले हे मनोरथ झाले विजयी माझे. आमच्या सर्व इच्छांना आज नवीन पालवी फुटलेले आहे, नवीन चैतन्य निर्माण झालेले आहे. आमचे पुण्य फळास आलेले आहे. मनोरथांचा आज पूर्ण विजय झालेला आहे. जी जी परममंगळ धामा सकळ देव देवोत्तमा
तू स्वाधीनाजी आम्हा म्हणून या, कारण तुम्ही आज आम्हाला सर्वस्वी अनुकूल झालेला आहात. हे परममंगलमय देवदेवेश्वरा, तुमचा मी जय जयकार करतो. जैसे मातेच्या ठाई अपत्या नवसरू नाही, स्तन्या लागून पाही जियापरी. ज्याप्रमाणे बाळाला आईचं स्तनपान करण्यास काळवेळ नसते, वाटेल तेव्हा त्याला स्तनपान करण्याची मुभा असते, तैसे देवा तुते पुशीज तुझे आवडते, आपुले नियारते कृपानिधी. त्याप्रमाणे हे कृपासागरा, मी आपल्या आवडीला अनुसरून मोठ्या हौसेने प्रश्न उपस्थित केलेला आहे. तरी पारत्रिकी हितू आणि आचरता तरी उचितो, हे सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. जे कर्म केले असता पारलौकिक हित आणि लौकिक हित अशी दोन्ही साधली जातील, असे काहीतरी निश्चित आहे ते मला सांग. श्री भगवान उवाच. लोकेऽस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानहु, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या लोकी ज्ञानमार्गाने सांख्याची आणि निष्काम कर्मयोगाने योग्यांची अशी दोन प्रकारची निष्ठा आहे, असे मी तुला पूर्वी सांगितलेले आहे. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू, अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावू. अर्जुनाचं वरील भाषण ऐकल्यानंतर भगवान आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अर्जुना, माझ्या बोलण्याचा मतितार्थ असा, जे बुद्धियोगू सांगता सांख्यमथ संस्था, प्रकटली स्वभावता प्रसंगी आम्ही. की तुला बुद्धियोग स्पष्ट करून सांगत असता आम्ही सहजच स्पष्टीकरणाच्या ओघामध्ये सांख्ययोग ही सांगून बसलो. तो उद्देशू तू नेनशीची म्हणून क्षोभलाशी वायाची, तरी आता जाणेम्याची उक्त दोन्ही. परंतु या मधला हेतू तुझ्या लक्षात न आल्यामुळं तुझी उगीच कालवाकालव झाली आहे. पण आता एक गोष्ट ध्यानात घे की हे दोन्ही संप्रदाय मीच सांगितलेले आहेत. त्या दोन्ही निष्ठा, संप्रदाय म्हणजे निष्ठा, मीच कथन केलेले आहेत. अवधारी वीरश्रेष्ठा हे लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासुनी प्रगटा अनादिसिद्धा. हे श्रेष्ठ वीरा, हे दोन्ही संप्रदाय, या दोन्ही जीवननिष्ठा अनादिकालापासून मीच प्रकट केलेले आहेत. एक ज्ञान योगू म्हणजे जो सांख्यी अनुष्ठिजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. यात एकाला ज्ञानयोग असे म्हणतात, त्याला सांख्यवादी अनुसरण करतात. या ज्ञानयोगाची ओळख झाली म्हणजे जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. एक कर्मयोगू जाणू, जेथ साधक जन निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळे. दुसऱ्याला कर्मयोग असे म्हणतात. हा ज्ञाना साधला ते उचित आचार करणारे साधक पुरुष योग्य वेळी मोक्ष पदास पावतात. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवडती निधानी, जैशी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. हे मार्ग प्रथमतः वेगवेगळे जरी वाटत असले तरी परिणामांचा विचार केला तर ते एकच आहेत. ज्याप्रमाणे शिजवून तयार झालेले अन्न अद्याप शिजवायचे असलेले अन्न, या दोहोमध्ये जशी क्षुधाशांती हीच अखेरची इति कर्तव्यत असते, म्हणजे त्याचा फलितार्थ क्षुधाशांती हाच असतो. का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेकी. किंवा समुद्राला मिळण्यापूर्वी नद्या हा वेगवेगळ्या पद्धतीने वाहत असतात, पण त्या सर्व नद्या वेगवेगळ्या दिसत असल्या तरी समुद्रात मिळाल्यानंतर जशा एकरूपच होतात. तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाती, परी उपास्थिती योग्यते अधीन असे. त्याप्रमाणे हे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही निष्ठा एकाच परमार्थाचे साधन आहेत, मात्र अधिकार परत्वे त्यांच्यात उपासना प्रकार वेगवेगळे आहेत. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. ज्याप्रमाणे पक्षी भरकन उडून फळाला जाऊन झोंबतो, पण असे माणसाला करणे शक्य होणार नाही.
तू हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळी मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. मात्र माणूस खांद्याचा आधार घेऊन हळूहळू वर चढतो आणि त्या फळापर्यंत जाऊन पोहोचतो. तैसे देख पा विहंगमते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळती. त्याचप्रमाणे पक्षी मार्गानं ज्ञानाच्या जोरावर सांख्य हे तात्काळ मोक्ष मिळवतात. हेर योगी कर्माधारी विहितेचे निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. आणि कर्मयोगी हे आपल्या स्वधर्मास उचित कर्मे करीत सावकाश योग्य वेळी मोक्षाला जाऊन मिळतात. न कर्मणा मरणांभे नैष्कर्म्यम पुरुषो श्रुती न तु संन्यसना देवो सिद्धिं समधी गच्छति. कर्माचा आरंभच न केल्याने पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही किंवा कर्माचा त्याग केल्याने त्याला सिद्धी मिळत नाही. वातुनी कर्मारंभ उचितो न करिता सिद्धीवतु कर्महीना निश्चित होई जेना. सुरुवातीला विहित कर्म केल्या वाचून जर कोणी सिद्धाप्रमाणे मी कर्म सोडून देईन असे म्हणाला, त्या कर्महीनाला नैष्कर्म्य मुळीच प्राप्त होत नाही. ही प्राप्त कर्म सांडिजे हे तुलेने नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. की आपले कर्तव्य म्हणून जे प्राप्त झालेले आहे ते कर्म सोडून तेवढ्याने मी नैष्कर्म्य सिद्ध झालो असं जर कोण समजत असेल तर ते मूर्खपणाचे आहे असे जाण. सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते जावे करे केवी. हे पा, नदीच्या पलीकडच्या तीराला जर जायचं असेल तर नावेला टाकून जाता येणं शक्य नाही. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकून किजे की सिद्धूही न सेविजे केवी सांगे. जर भूक लागलेली असेल आणि भुकेचं शमन करायचं असेल तर अन्न शिजवू नये. अगर अन्न शिजवून तयार असल्यास ते का खाऊ नये. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. जोपर्यंत वासना नष्ट झालेली नाही तोपर्यंत कर्म पाठीची निश्चितपणाने आहे. अखंड संतोषात मात्र कर्म आपोआपच नाहीसे होऊन जाते. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्मी पदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. म्हणून अर्जुना, हे ध्यानात ठेव की ज्याला नैष्कर्म्य साधण्याची मनापासून इच्छा आहे त्याने आपले स्वधर्माचे जे विहित कर्म आहे ते टाकून चालणार नाही. ते त्याला टाकता येणार नाही किंवा त्यानं ते टाकणं हे योग्य नाही. आणि आपुली चाडे आपादिले हे मांडे ही तेजिले कर्मे सांडे ऐसे आहे. आणखी असे की आपल्या इच्छेनुसार केलेले कर्म सिद्धीच जाते किंवा जे कर्म त्यागलेलं आहे ते नाहीसे होते. हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखुनी पाहिजे परी तेजिता कर्म न तेजे निभ्रांत मानी. असे बोलणे व्यर्थ आहे आणि वेडेपणाचे आहे. तुला पाहिजे तर या गोष्टीचा नीट उलगडा करून पहा. इतके निशंक लक्षात ठेव की कर्माचा नुसता त्याग केल्याने ते खरोखर सुटते असे होत नाही. न हि कच्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म करत कार्यते यवशा कर्म सर्व प्रकृतीर्देर्गुणे. कारण कोणीही असला तरी कर्म न करता तू क्षणभर सुद्धा थांबू शकत नाही. प्रकृतीच्या गुणांनी सर्व प्राणी परतंत असल्यामुळे ते गुण त्यांच्याकडून कर्म करवून घेतात. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपयशे असे. जोपर्यंत या प्रकृतीचं अधिष्ठान आहे तोपर्यंत आपण अज्ञानाने जे आचरतो ते सर्व गुणावर आपोआप अवलंबून राहते. जे के विहित कर्म जे तुले ते सरी जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. असे पहा, जे काही विहित कर्म आहे ते जर मनाच्या उकळीसरशी आपण सोडून दिले तर या इंद्रियांचे स्वाभाविक धर्म नाहीसे होतील काय. सांगे श्रवणी ऐकावे ठेले ही नेत्रीचे तेज गेले हे नासारंध्र बुजाले परिमळून घे. तू असं सांग
तू कर्म टाकून दिलंस म्हणून हे कान ऐकायचं थांबवतील का, की डोळे पाहायचं थांबवतील, हे नाक वास घ्यायचं बंद करील का? ना तरी प्राणापान गती ही निर्विकल्प झाली मती, ही सुधा तृषादी आरती कुंडलिया. ही प्राणवायू आणि अपानवायू यांची गती खंडित होते, की चित्त निर्विकल्प बनते, की तहानभूक त्या इच्छाच खुंटून जातात. हे स्वप्नावबोधू ठेले चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. ही जागृती आणि स्वप्न या अवस्था नष्ट होतील, की पाय चालायचे विसरतील, पण या गोष्टी दूरच राहू दे, निदान जन्म मृत्यू तरी टळल्यासारखे होतील काय. हे न ठकेची जरी काही तरी सांगिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. यातील जर कोणतीच गोष्ट होऊ शकणार नसेल तर मग कर्म सोडले म्हणजे नेमके काय केले. पण जोपर्यंत आपण या प्रकृतीमध्ये आहे, या मायेमध्ये आहोत, तोपर्यंत कर्माचा त्याग घडूच शकत नाही. कर्म पराधीनपणे निपजतशी प्रकृती गुणे, येरी घरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया. कर्म हे अपरिहार्यपणे प्रकृतीच्या गुणानुसार निर्माण होत असतं, ते मायेच्या स्वबळावरच आपोआप होत असतं. म्हणून जोपर्यंत माया अस्तित्वात आहे तोपर्यंत इतर कोणत्याही निग्रहाच्या पकडीमध्ये अंतकरणे खिळून टाकली तरी ते कृत्य निष्फळच होते. देखे रथी आरुडजे मग जरी निचळू बैशिजे, तरी चळू होऊन हिंडीजे परतंत्रा. असे पहा, आपण रथामध्ये जाऊन बसावं आणि मग गप्प बसलो तरी परतंत्रपणे आपले चलनवलन होतच राहते, म्हणजे तो रथ पुढे जातच राहतो. आपण जरी रथामध्ये स्थिर असतो तरी आपोआपच आपण पुढे पुढे जात राहतो. का उचलेले वायू वसे चढे शुष्क पत्र जैसे, निश्चेष्ट आकाशे परिभ्रमणे. किंवा जर वादळ वारं सुटलं तर सुकलेले पान जसं स्वतःला चलनवलन न करता आकाशात तरंगत भ्रमण करीत जातं, त्या पानाला काहीच करावं लागत नाही, ते आपोआपच उडत जातं. तैसी प्रकृती आधारी कर्मेंद्रिय विकारी, नैष्कर्मे ही व्यापारी निरंतर. त्याचप्रमाणे मायेच्या आधारानं कर्मेंद्रियाची डळमळ होऊन निग्रहाने निरंतर निष्कर्म राहणाऱ्या पुरुषाच्या हातून ही कर्म हे घडतेच. मनवनी संगूज व प्रकृतीचा तववरी त्यागून घडे कर्माचा, ऐशी याही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरी. म्हणून जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे म्हणजे मायेचा सहवास कायम आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होणेच शक्य नाही. अशा स्थितीत सुद्धा आम्ही कर्माचा त्याग करणारच असा जर कोण अट्टाग्रह धरून बसला असेल तर तो फक्त आग्रहच आहे, इतर काही त्याच्यात घडू शकत नाही. कर्मेंद्रियाणी संयम्यो यो अस्ति मनसा स्मरन्, इंद्रियार्थान्वी मूढात्मा मिथ्याचारा समुच्यते. जो मूर्ख कर्मेंद्रिय बळजबरीने आवरून मनाने विषयांचे चिंतन करीत राहतो त्याला ढोंगी असे म्हणतात. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्मे होऊने पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी. जे कर्तव्य कर्माला सोडून देतात आणि नुसती कर्मेंद्रियांची हालचाल रोधून निष्कर्म होण्याचा घाट घालतात, तया कर्म त्यागून घडे जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्री जाणू. अशा लोकांना कर्माचा त्याग घडत नाही, कारण त्यांच्या मनात कर्माचे विचार घोळत असतात. जसा एखादा दरिद्री पुरुष बाहेरचा भपका करून नटतो तसेच ही नैष्कर्म्याचा नुसता दिखाऊपणा करीत असतात. ऐशी ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. अर्जुना, असे पुरुष केवळ विषयात गुरफटलेलेच समजावे, यामध्ये काहीही भ्रांती नाही. आता देई अवधानू प्रसंगी तुझ सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. आता तुला प्रसंगवशात या नैराश्याचे लक्षण सांगतो, ते नीट ऐक. यस्त्विंद्रियाणि मनसा नेम्यारभते अर्जुनो, कर्मेंद्रिये कर्मयोगम असक्तासो विशिष्यते. पण हे अर्जुना, जो मनाने इंद्रियाचे नियमन करून आसक्ती न ठेवता केवळ कर्मेंद्रियाद्वारा कर्माची
आचरण करतो त्याची योग्यता विशेष होय. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भाग उतरी रूढ लौकिक जायचा. जे अंतकरणामध्ये निग्रही असतात, परमात्म स्वरूपात जो समरस झालेला आहे, परंतु जो एखाद्या सामान्य संसारी मनुष्याप्रमाणे बाहेर व्यवहार करतो, जो इंद्रियाज्ञा करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे, जो आपल्या कर्मेंद्रियांना विषय सेवनाची मोकळीक देतो, विषयाचे तो भय धरत नाही आणि जे जे विहित कर्म त्याला प्राप्त झालेले असते तो मुळीच टाळत नाही. तो कर्मेंद्रिये कर्मी रागता तरी नियमी परी तेची जनी उर्मी झाकोळीना. तो कर्मेंद्रिय ज्यावेळेला काम करीत असतात त्यावेळेला तो त्यांचं नियमन करीत राहतो, पण त्या कर्मापासून होणाऱ्या विकारांनी तो व्यापला जात नाही, त्याला ती कर्म बाधत नाहीत. तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तो कोणत्याही कामनेला बळी पडत नाही, तो मोहाच्या मळाने माखला जात नाही. पाण्यात तरंगणारे जसे कमळाचे पान पाण्याने भिजत नाही, पैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे जैसे तोय संग आभासे भानुबिंब. तसाच तू निर्लेपपणे लौकिक या व्यवहाराच्या गुंत्यात असून सुद्धा आणि इतरांसारखा दिसत असून सुद्धा जसे पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं, पण त्या सूर्याला त्याचा काही बाधा होत नाही, अशा प्रमाणे तू या संसारामध्ये राहतो. तैसा सामान्यत्वी पाहिजी तरी साधारणत्वी देखिली एरवी निर्धारिताने निजे सोय जयाची. तसेच सामान्य दृष्टीने पाहिले असता तो साधारण माणसासारखाच वाटतो, परंतु वास्तविक पाहता त्याच्या खऱ्या स्थितीचा पुरा थांगच लागत नाही. ऐशा चिन्हे चिन्हितू देखशी तोची मुक्तू आशा पाशरहितू ओळख पा. अशा लक्षणांनी जो युक्त आहे तोच आशापाशातून निसटलेला मुक्त पुरुष समजावा. अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी मनिपे तुते. अर्जुना, अशा या मुक्त पुरुषालाच योगी ही संज्ञा द्यावी, म्हणून मी तुला म्हणतो की तो अशा प्रकारचा योगी हो. तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततो सुखी. तू मनाचं नियमन कर आणि अंतकरणामध्ये निश्चळ होऊन जा, मग तुझी कर्मेंद्रिये काही व्यापार करोत त्यापासून तुला कसलीही बाधा होणार नाही. नियतम कर्म कुरु त्वं कर्म जायु हि कर्मणः शरीर यात्रा तिसते न प्रसिद्धेद कर्मणः. हे अर्जुना, तुझे नेमलेले कर्म तू कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे केव्हाही श्रेष्ठ आहे आणि कर्माशिवाय तुझी जीवन यात्राही चालणार नाही. म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येतते न संभवे आणि निषिद्ध केवी राहतावे विचारी पा. तेव्हा नैष्कर्म साधने असेल तर या जगात शक्य नाही आणि निषिद्ध कर्म आश्रावी काय याचा तू विचार कर. म्हणून जे जे उचित आणि अवसरी करुणी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरितू. म्हणून जे जे कर्म योग्य आहे, प्रस्तुत आहे आणि परिस्थितीनं प्राप्त करून दिलेलं आहे ते कर्म हेतुरहित होऊन तू त्याचं आचरण कर. पार्थ आणि कही एक नेनशी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक अपयशी असे. अर्जुना, या संबंधी आणखी एक मौज तुझ्या लक्षात आलेली नाही ती की अशा रीतीने आचरलेले कर्म आपोआपच मोक्षदायक होते. देखी अनुक्रमाधारी स्वधर्म जो आचरी तो मोक्षयुतेने व्यापारी निश्चित पावे. एक गोष्ट लक्षात घे की जो स्वधर्माप्रमाणे कर्म करतो त्याच कर्माच्या साह्याने तो मोक्षालाही पावतो. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्मबंधना तदर्थं कर्म कौंतेयो मुक्त संग समाचरू. यज्ञाच्या हेतूने केलेल्या कर्माखेरीज इतर कर्म केले असता मानव कर्मबद्ध होतो. हे अर्जुना, यज्ञासाठी करायचे कर्म देखील तू आसक्ती सोडून करीत राहा. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा
म्हणून वर्तता तीर्थ पापा संचारू नाही. ज्ञानेश्वरांनी या ओळीमध्ये यज्ञाची व्याख्याच नवीन केलेली आहे. जो आपला स्वधर्म आहे तोच नित्य यज्ञ आहे आणि त्या स्वधर्मरूपी यज्ञाचं जो आचरण करतो त्याला कसलंही पाप लागत नाही. हा निज धर्मो जै सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक. हा स्वधर्म जेव्हा सुटतो आणि भलत्याच परधर्माची आवड निर्माण होते तेव्हा संसाराची म्हणजे जन्म मरणाची बंधनात पुरुष अडकून पडतो. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीच न घडे. स्वधर्मानुष्ठान म्हणजे कर्तव्य करीत राहणं आणि हे कर्तव्य करीत राहणं यालाच यज्ञ याजन आहे. हेच यज्ञकर्म आहे आणि हे यज्ञकर्म जो नित्य करीत राहतो त्याला कसलंही बंधन निर्माण होत नाही. हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भुलला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. हा जो लोक आहे तो कर्मानं बांधलेला आहे मात्र जो परतंत्रानं भुललेला आहे, जो नित्य यज्ञामध्ये चुकलेला आहे म्हणजे जो आपल्या कर्तव्य कर्माला चुकलेला आहे अशा लोकांविषयी आता याची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. अर्जुना, याच विषयास अनुसरून मी तुला एक कथा सांगतो. जेव्हा ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पूर्वाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेषु ओस्त्विष्टकामधु. पूर्वी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, या यज्ञाने तुम्ही अभ्युदय करून घ्या. हा यज्ञ तुमची कामधेनू म्हणजे तुमचे मनोरथ पूर्ण करणारा होतो. ते नित्य यागा सहिते सृजले भूते समजते परिनेन तिचेती यज्ञाते सूक्ष्म म्हणून. तेव्हा त्याने समस्त मानव या नित्य यज्ञासह म्हणजेच या कर्तव्य कर्माच्या धर्मासह निर्माण केले. परंतु हा नित्याचार धर्म गहन असल्यामुळे त्या अज्ञ प्राण्याला तो समजेना. ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. तेव्हा सर्व मानवांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि विचारलं की हे देवा, आमचे जीवनाचे सार्थक होईल, सर्व यथास्थित चालेल असा आम्हाला आधार काय आहे. तेव्हा ब्रह्मदेव सर्व मानवाला म्हणाला, तुम्हा वर्ण विशेष वशी आम्ही हा सुधर्मची विहिला असे याते उपासा मगा पैसे पुरती काम. तुम्हाला तुमचा उचित असा स्वधर्म नावाचा यज्ञ नेमून दिलेला आहे, त्याची उपासना करा म्हणजे तुमच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील. तुम्ही व्रत नियमून करावी शरीराती न पिडावी दुरी केही न वचावी तीर्थाशी गा. तुम्हाला व्रत नियमांच्या भरीच पडायच नको, तपचरण करून शरीराला दंड सोसायच नको किंवा दूरदूरच्या तीर्थयात्राही करायला जायला नको. योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने जनी करा. योगादी मोक्षाचे उपाय, नाना प्रकारच्या कामिक उपासना किंवा मंत्र तंत्र यासारख्या काही गोष्टी तुम्हाला करण्याची गरज नाही. देवतांतरा न मजावी हे सर्वता काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासी. नाना देवतांचे भजन करायला नको, पण तुम्हाला जो स्वधर्म रूपी यज्ञ प्राप्त झालेला आहे तो अनायासाने म्हणजे सायास रहित त्याचं कर्तव्य कर्म करीत राहा. अहेतुके चित्ते अनुष्ठापाय याती पतिव्रता पतिते जियापरी. कुठलाही हेतू मनात न ठेवता हे कर्माचरण हे कर्तव्याचरण करीत राहा आणि हेच तुमचं अनुष्ठान आहे. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीच्या ठिकाणी भावना ठेवते त्याच पद्धतीनं तुमची ही एकनिष्ठा तुमच्या कर्माच्या ठिकाणी राहू द्या. तैसा स्वधर्मरूप मखू हाची शव्य तुम्हा एकू ऐसे सत्य लोकनायकू बोलता झाला. हा स्वधर्मरूप मखू म्हणजे यज्ञ. हा स्वधर्मरूपी यज्ञ हाच तुम्हाला एकमेव शव्य आहे. याप्रमाणे सत्य लोकाचा नायक
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणता झाला, देखा स्वधर्माते भजाल, तरी कामधेनू हा होईल, मग प्रजाहून सांडिल तुमते कदा. या स्वधर्माचं जर तुम्ही अनुष्ठान कराल तर हाच स्वधर्म, हे तुमचं कर्तव्य कर्म हे कामधेनू बनून जाईल आणि तुम्हाला जे हवा आहे ते प्राप्त करून देईल. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज